TDNSAच्या नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंचा उत्स्फूर्त सहभाग. महापौर सौ. शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन. ठाणे. TDNSA ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने महाराष्ट्र विद्यालय, नौपाडा, ठाणे येथे नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा, जीन्स मॉडेल स्पर्धा तसेच 50+ नॅचरल टॉप 10 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर माननीय सौ. शर्मिला रोहित पिंपळोलकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व शरीरसौष्ठवपटूंना शुभेच्छा दिल्या. तसेच ठाण्यात बंद पडलेली पा महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा भविष्यात लवकरच पुन्हा सुरू करण्याबाबत आश्वासन दिले. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस अशा स्पर्धकांनी आपली कला सादर केली व उपस्थितांची वाहवा मिळवली. स्पर्धेच्या पुढील कार्यक्रमात विजेत्या स्पर्धकांना बक्षीस व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. यावेळी माननीय नगरसेवक श्री सुनेश जोशी, समाजसेवक डॉक्टर श्री राजेश मढवी आणि नगरसेविका माननीय सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्या हस्ते विविध गटांतील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात नॅचरल संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक वामन केताक, उपाध्यक्ष श्री किरण विष्णू नाकती, डॉक्टर श्रीकांत राजे तसेच ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते नगरसेवक माननीय श्री पवन काशीनाथ कदम यांच्या हस्ते किताब विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री खायतनाम सूत्रसंचालक मकरंद सरोलकर यांनी केले. स्पर्धेचे गटवार परीक्षण राष्ट्रीय पंच व पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये श्री मोहन करंदीकर, श्री माधव भोळे, श्री संजय चवाथे, श्री आनंद मोकाशी, श्री संतोष पाटील, श्री सुरेंद्र महाडिक, श्री दिलीप ठोंबरे, श्री आदित्य विकास पाटील, श्री ओंकार खरोटे, श्री सुखद सलागरे, श्री रेजवान गुलाम अली फरीद यांनी केले. या स्पर्धेला मान्यवर व ठाणेकर नागरिकांनीही उदंड प्रतिसाद देत स्पर्धकांना शुभेच्छा देत आयोजकांचेही विशेष आभार मानले. या कार्यक्रमाविषयी बोलताना ठाणे जिल्हा नॅचरल संघटनेचे अध्यक्ष श्री विनायक वामन केताक, ठाणे जिल्हा नॅचरल संघटनेचे उपाध्यक्ष श्री किरण विष्णू नाकती यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली व सर्वांचे आभारही मानले. आज आपली 7वी ठाणे जिल्हास्तरीय नॅचरल शरीर सौष्ठव स्पर्धा आपण इथे आयोजित केली आहे. त्यामध्ये यावर्षी आपण जीन्स मॉडेल आणि जी 50+ म्हणजे 50 वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे त्यांच्याकरता आपण टॉप 10 ही स्पर्धा त्याच्यात एक यावर्षीपासून भर म्हणजे वाढवलेली आहे आणि यापुढे ते किताब सतत होतील. स्पर्धक आपले सगळे नॅचरल आहेत. 16 तारखेला त्यांची प्राथमिक तपासणी जी लागते, वैद्यकीय तपासणी आमची 16 तारखेला झाली आणि आज आता स्पर्धा झाली की ह्या स्पर्धेत जे विजयी स्पर्धक असतील त्यांना आम्ही पुढे स्टेट किंवा नॅशनलला जे पाठवणार तर ह्या स्पर्धकांची वैद्यकीय तपासणी पुन्हा एकदा राजे लॅब यांच्या मार्फत इथे घेण्यात येईल आणि त्यांचं क्रॉस एक्झामिन करून त्यांना फायनलाइज पुढे चाल देण्यात येईल. अशी या स्पर्धेचं एक स्वरूप असतं की त्या जो खेळाडू आहे तो नॅचरलच आहे ना हे पूर्णपणे तपासलं जातं आणि त्याला सन्मानित केलं जातं. आत्ताच आपण बघितलं की आपण महापौर मॅडमच्या हस्ते इथे या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांना आम्ही विनंती केली की या करोना काळानंतर महापौरश्री ही गेली अनेक वर्ष स्पर्धा चालू होती ती बंद पडली तर किरण सरांनी विशेष त्यांना विनंती केली की ती स्पर्धा पुन्हा चालू करावी आणि त्यांनी एक आम्हाला सुखद अशी घोषणा केली की ह्यापुढे आपण जी स्पर्धा बंद पडल्या आहे त्या सगळ्याच स्पर्धा चालू करू आणि महापौरश्री ही किताबाची स्पर्धा देखील आपण नक्की सुरू करू आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांनी चर्चेला बोलवलं आहे. आता किरण नागती सर आणि आम्ही त्यांच्याशी चर्चेला जाऊ आणि ही स्पर्धा लवकरात लवकर आपल्या ठाणे जिल्ह्याच्या मुलांसाठी कशी काय संपन्न होईल हे बघू. या स्पर्धेचा प्रथम घाट जो घातलेला आहे तेव्हा मी पण त्या स्पर्धेला उतरलेलो. 32 वर्षापूर्वी माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब हे होते आणि त्यांनी ही स्पर्धा आमची सुरू केलेली आहे. तेव्हा त्यांनी बँड पथकाच्या पण स्पर्धा चालू केलेल्या आणि शरीर सौष्ठव आणि ह्याला दुजोरा राजन विचारे आणि या सगळ्या टीमनी दिलेला तेव्हा आणि गेली सतत ही स्पर्धा चालू होती आणि आता पुन्हा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे महापौरश्री हा चषक आपल्या इथे पुन्हा सुरू होईल.
ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खरं तर ही जी स्पर्धा आहे शरीर सौष्ठव, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण बघतो की रोगप्रतिकार शक्ती आता कमी झाली आहे आणि ह्या तरुणांमध्ये रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढावी, वेगवेगळे आजार येतात आणि तिथे कुठेतरी मला असं वाटतं आपण बळी पडतो. त्याच्यामुळे प्रोटीन्स आणि या सगळ्याचा मारा जो असतो तो मला असं वाटतं कधीतरी तकलादू आहे की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणून आमच्या अध्यक्ष आमचे विनायक केतकर या सरांनी कुठेतरी हा विचार केला आणि आपली तरुण पिढी आहे ना कुठेच मला असं वाटतं कृत्रिमरित्या त्यांचं शरीर वाढायला नको ह्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि आज बघतोय आपण की तुकाराम मुंढे सरांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, अन्नामध्ये भेसळ आहे, इतर सगळ्या गोष्टी आहेत, मग कुठेतरी शरीर जपलं पाहिजे, शरीर सौष्ठव आपण म्हणतो तर ते अबाधित ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी मला असं वाटतं ही स्पर्धा आजच्या तारखेला तर खूप महत्त्वाची आहे. कुठेतरी जागरूकता आता लोकांमध्ये होत चाललेली आहे, त्यामुळे भविष्यामध्ये या स्पर्धेचं स्वरूप खूप वेगळं असेल आणि आम्ही सगळी टीम म्हणून इथे काम करतोय. स्पर्धकांची संख्यासुद्धा खूप लक्षणीय आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेला उद्घाटन महापौर मॅडम यांनी केलेलं आहे, शर्मिला ताईंनी, आणि खूप सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे.